अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी येथून धक्कादायक प्रकरण समोर आले आहे। एका दलित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर गंभीर आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारीनुसार आरोपी मोहसिन मोहम्मद शेख याने मुलीशी संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवले, तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला आणि नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। पीडित मुलीने स्थानिक हिंदू संघटनांच्या मदतीने लोणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। त्यांनी मला लग्नाचा आमिष दाखवून प्रेमाच्या नावाखाली फसवलं। आधी बोलले की आम्ही लग्न करू वगैरे, आमच्या मुलाचं तुझ्यावरती प्रेम आहे, त्याच्यासोबत तू राहा, त्याच्यासोबत बोल। जेव्हा लग्नाची वेळ आली त्यावेळेस ते बोलले की तू महाराची मुलगी आहेस, आम्हाला महाराची मुलगी चालत नाही, आम्ही महाराच्या मुलीला दारात पण उभा करत नाही, आम्हाला आमचीच मुलगी लागते। आणि जर दुसऱ्या मुलीशी जरी लग्न करायचं ठरलं तरी तिला आमचं मुस्लिम व्हावं लागतं, आमचा धर्म स्वीकारावं लागतं, आमचं जे काही असतं कुराण वगैरे वाचणं ते सगळ्या गोष्टी करावं लागतं, नाही तर आम्ही दुसरी मुलगी घरामध्ये घेत नाही। म्हणजे तुला मुस्लिम धर्म स्वीकारायला सांगत होते, तर त्यासाठी तुला काय दबाव टाकत होते किंवा तुला कशा प्रकारे ते बोलत होते? तो मुलगा मला मारहाण करायचा, शिवीगाळी वगैरे द्यायचा, त्याच्या घरचे मला जातीवरून बोलायचे। तर तुझी काय मागणी आहे? FIR दाखल केली त्याबद्दल तुझी काय मागणी आहे की त्या आरोपींना, त्या जिहादी आरोपींना कशा शिक्षा झाली पाहिजे? हो, त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे माझ्यासोबत झालं ते इतर कोणत्याही दुसऱ्या मुलीशी झालं नाही पाहिजे। आपल्या कोणत्याही मुली या गोष्टींमध्ये फसल्या नाही पाहिजे। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लव जिहादच्या धर्मांतरणाच्या घटना वारंवार घडत आहे। सिटीत देखील आता मागच्या आठवड्यात 2 लव जिहादच्या गोष्टी आणि DMart देखील धर्मांतरणाचा मुद्दा समोर आला। तर आपल्या आणि लोणीमध्ये देखील जिहाद्यांनी मुलींची छेड काढल्यानंतर त्या मुलींनाच उलट मारहाण केल्याचा मुद्दा देखील समोर आला। तर ह्या जिहाद्यांना प्रशासनाचा धाक राहिला नाही का आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये? लव जिहाद असेल, धर्मांतर असेल किंवा ह्या जिहाद्यांचं उन्मत असेल, अशा घटना सातत्याने बाहेर येत आहे। बाहेर येण्याचं कारण म्हणजे की ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे राधाकृष्ण विखे पाटील म्हणून या घटना बाहेर येत आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे म्हणून या घटना बाहेर येत आहे। कुठंतरी ह्या घटना घडल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला वाटत आहे की आपलं सरकार आहे आणि आपण तात्काळ पोलीस स्टेशन जाऊन ह्या घटना नोंदवत आहे। त्यामुळे कुठेतरी या जिहादी समोर येत आहेत। ह्याच्या अगोदरचे जे पालकमंत्री होते हसन मुश्रीफ असतील किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे, यांच्या काळात या घटना दबल्या जात होत्या, त्यामुळे कुठेतरी या समोर येत नव्हत्या। आता कुठेतरी हिंदुत्ववादी सरकार आहे, क्विक ऍक्शन घेतली जाते, त्यामुळे आता ह्या जिहाद्यांचा माज मोडायचं काम सध्या चालू आहे। ह्या जिहाद्यांचा उन्माद कुठेतरी याच्यामुळे बाहेर येत आहे आणि तो थांबत आहे।